मंडळी, आता आम्ही परभणी बस स्टँडला आलेलो आहोत आणि बस स्टँडचं काम चालू असल्यामुळे ही आहे परिस्थिती। जो आत्ताचा जो बस स्थानक आहे त्याची ही अशी परिस्थिती आहे। पब्लिक जास्त आहे आणि गाड्या कमी लागतात आणि इथून परभणीपासून आपल्याला औंढ्याला जायला अजून 1 तासाचं अंतर दाखवतं। अंबाजोगाईवरून मगाशी 11:15 वाजता आम्ही बस पकडली होती आणि आता 1:15 वाजता आम्ही इथे येऊन पोहोचलेलो आहोत। जवळजवळ 2.25 तासाचा प्रवास केल्यानंतर आता आम्ही परभणीला पोहोचलो आहे आणि परभणीपासून जवळजवळ 1 तासानंतर आपण औंढ्याला पोहोचू। तर आता आपण औंढ्यासाठी बस पकडूयात। आपली पब्लिक बसची वाट बघत आहे, कधी एकदा बस येते आणि आम्ही बसमध्ये बसतो असं त्यांना झालं आहे। थांबा थांबा, येईल बस येईल। एक तासाच्या प्रवासानंतर आम्ही परभणीवरून औंढा नागनाथ इथे पोहोचलेलो आहोत आणि हे समोरला जे आता जे बस स्टँड दिसतंय हे आहे औंढा नागनाथचं बस स्टँड। इथे आता आपण नागनाथ मंदिरासाठी जाण्यासाठी काही ट्रान्सपोर्ट सोर्सेस अवेलेबल आहेत का त्याची चौकशी करू। तर समोरला जे दिसतंय ते औंढा नागनाथचं बस डेपो आणि बरोबर त्याच्या अपोजिट साईडला हे आहे 8वे ज्योतिर्लिंग नागेशम दारुकावणे तीर्थक्षेत्र म्हणजेच औंढा नागनाथाचं प्रवेशद्वार। आणि इथून सरळ आपण आतमध्ये जाऊया, म्हणजे बस स्टँडपासून 1 ते 2 मिनटाच्या अंतरावरच हे मंदिर आहे। चला तर आता आपण मंदिरात जाऊया। नागेशम दारुकावणे तीर्थक्षेत्र औंढा नागनाथाचे प्रवेशद्वार जे संत नामदेव महाराजांच्या नावाने दिलेलं आहे आणि हे आहे पश्चिम प्रवेशद्वार म्हणजे जे। आणि बरोबर त्याच्या डाव्या बाजूला शूज आणि तुमच्यासोबत असणारे सामान किंवा बॅग्स असतील तर ते ठेवण्यासाठी इथे काउंटर बनवलेलं आहे। तिथे तुम्ही 10 रुपये शुल्क देऊन तुमच्या चपला आणि सामान ठेवू शकता। जर तुम्हाला कोणी विचारलं की काय एखाद्या मंदिराची दिशा बदलू शकते का किंवा एखादं मंदिर हे उलट्या दिशेला जाऊ शकतं का, प्रश्न ऐकून नवल वाटेल पण नक्कीच त्याचं उत्तर हे होच आहे। तर आज आपण हे अशाच एका मंदिराचं दर्शन घेण्यासाठी जाणार आहोत। नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवर। आणि आज आपण जो मी मगाशी त्याच्या गोष्टीचा उल्लेख केला होता, तर आज आपण जाणार आहोत हिंगोली जिल्ह्यातील औंढा तालुक्यातील श्री क्षेत्र नागनाथ येथे नागनाथ ज्योतिर्लिंगाचं दर्शन घ्यायला। हे माझ्या मागे दिसतंय ते आहे श्री नागनाथ मंदिर औंढा येथील आणि ह्या मंदिराची बाजू जी आधी पूर्वेला होती ती काही कारणास्तव पश्चिमेला झाली। आणि त्याचं कारण असं आहे की श्री संत नामदेव हे पंढरपूरवरून जेव्हा औंढा येथे आले होते आणि ते इथे येऊन विठुरायाचा गजर करू लागले, पण इथे असणाऱ्या ब्राह्मण लोकांनी त्यांना हे गजर करण्यासाठी रोखले असता त्यांनी म्हटलं की जर भोलेनाथाला माझी जर पूजा मान्य असेल तर मी मंदिराच्या समोरला असू दे किंवा मागच्या बाजूला असू दे ते ऐकून घेतीलच। आणि मग ते पश्चिमेलाच म्हणजे मंदिराच्या मागे जाऊन विठुरायाचा गजर करू लागले। ते गजर ऐकून भगवान शंकर एवढे तृप्त झाले की त्यांना या मंदिराची जी बाजू आहे म्हणजे पहिले हा मंदिर पश्चिमेकडे होता, पण त्याच्यानंतर 180 डिग्रीमध्ये हा पश्चिमेला फिरलेला आहे। आणि खरंच म्हणजे एका भक्तासाठी भगवान शंकराने स्वतः आपल्या मंदिराची बाजू फिरवलेली आहे। म्हणजे जे आधी जे मंदिर आहे तुम्ही आता जर स्ट्रक्चर बघाल तर हे पूर्णपणे पांडवकालीन आहे। सुमारे 5,500 वर्षापूर्वी पांडव जेव्हा हस्तिनापुरातून वनवासाला निघाले तेव्हा त्यांनी औंढा येथे आले असता ह्या मंदिराची स्थापना केली। पांडवांचे मोठे बंधू युधिष्ठिर यांच्याकडे जी एक कपिला नावाची गाय होती ती रोज इथे असणाऱ्या सरोवरामध्ये जाऊन आपले दूध म्हणजे जो दुधाचा पाना आहे तो एका नदीमध्ये सोडत होती। तर एक दिवस युधिष्ठिराच्या लक्षात त्यांनी त्याचा शोध घेण्याचं ठरवलं आणि मग त्यांना ह्या सरोवरामध्ये एक ज्योतरूपी शिवलिंग दिसले। मग ह्या पांडव बंधूंनी त्या मंदिराची इथे स्थापना केली। जर तुम्ही पाहाल तर ह्या स्ट्रक्चरावरून समजतं की हे पूर्ण मंदिर हे पांडवकालीन आहे। आणि त्याच्यानंतर जर तुम्ही हा वरचा भाग बघाल, हा जो सफेद रंगाचा भाग आहे तो त्याचं जे बांधकाम आहे ते आता म्हणजे महाराजांच्या शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर जेव्हा 1706 मध्ये इंदोरच्या महाराणी अहिल्याबाई होळकर
यांनी या मंदिराचा पुनर्जीर्णोद्धार केला आणि त्याचं कारण असं आहे की औरंगजेब महाराष्ट्रावर आक्रमण करायला त्याने आपल्या हिंदू देवीदांची मंदिरं तोडायला सुरुवात केली. आपल्या धार्मिक स्थळांना त्याने घाला घातला आणि त्याच घाल्यात हे मंदिरसुद्धा काही बचावलं नाही. ह्या मंदिराची सुद्धा तोडफोड करण्यात आली. ज्योतिर्लिंगाचं दर्शन झालेलं आहे आणि विशेष बाब म्हणजे हे जे मंदिर आहे हे मुघली आक्रमणापासून वाचवण्यासाठी तेव्हाच्या लोकांनी हे भुयारामध्ये ठेवलं होतं. जर तुम्ही इथे आलात तर गर्भगृहामधून थोडं खाली गेलं की इथे आपल्याला ज्योतिर्लिंगाचं दर्शन होतं आणि आतमध्ये मोबाईल वगैरे अलाउड नसल्यामुळे ते मी तुम्हाला दाखवू शकलो नाही, पण जरूर एकदा इथे भेट द्या. तर हे माझ्या मागे दिसतंय ते औंढा नागनाथ मंदिराचं प्रवेशद्वार आहे आणि इथेच बरोबर यासमोर त्या प्रवेशद्वाराच्या समोरच परभणीला जाण्यासाठी बस लागते, कारण तिकडे बस स्टँडचं काम चालू आहे. समोरला दिसतंय हे औंढा नागनाथचं बस स्टँड आहे आणि त्याचं काम चालू असल्यामुळे सध्या ह्या रस्त्यावरच बस लागतात आणि आता आपण इथे थांबणार आहोत बसची वाट बघत, कारण 8 वाजताची आपली पनवेलला जाणारी ट्रेन आहे ती आपल्याला पकडायची आहे. सो आता आपण इथून निघणार आहोत आणि परभणी औंढा नागनाथपासून परभणीचं अंतर 1.25 तासाचं असल्यामुळे आपल्याला ट्रेनच्या अर्धा ते पाऊण तास आधीच रेल्वे स्टेशनला जावं लागणार. चला तर आता आपण परभणीला जाऊ.